अभय साळुंके यांच्या हस्ते साई क्लिनिकचे उद्घाटन। निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते नुकतेच साई क्लिनिक हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आलं। दिनांक 11 सप्टेंबर रोजी पानचिंचोली येथीलच डॉक्टर सरिता कांबळे यांनी आपल्या गावामध्ये गरीब रुग्णांसाठी अल्प दरात उपचार करण्यासाठी साई क्लिनिक उभारलं आहे। या क्लिनिकचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते झाले। गुरुवारी सायंकाळी क्लिनिक हॉस्पिटलचा भव्य दिव्य शुभारंभ फीत कापून करण्यात आला। यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मधुकर रामराव पाटील, माजी बांधकाम व आरोग्य सभापती लातूर, माजी सरपंच श्रीकांत भैया साळुंके, उपसरपंच बबरुवान जाधव, दिनकर नाना निटुरे, व्हाईस चेअरमन विकास सोसायटी निटूर, राजाभाऊ पाटील तंटामुक्त अध्यक्ष पानचिंचोली, दिलीप बजरंग पाटील चेअरमन विकास सोसायटी पानचिंचोली, विक्रम धोंडीराम पाटील अध्यक्ष लोकमान्य विद्यालय पानचिंचोली, बालाजी पाटील माजी चेअरमन, राजकुमार कत्ते सेवानिवृत्त अभियंता, अमर सुरवसे तलाठी पानचिंचोली, विष्णू माने ग्रामविकास अधिकारी पानचिंचोली। या मान्यवरांचा सत्कार एम.बी. कांबळे, भीमराव कांबळे, व्ही.आर. कांबळे, सिद्धेश्वर कांबळे, राम रंगराव कांबळे, संभाजी देवराव कांबळे, परमेश्वर कांबळे, ज्ञानेश्वर भीमराव कांबळे, साईरत्न कांबळे, योगीराज कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। नंतर अभयदत्ता पाटील म्हणाले, डॉक्टर सरिता कांबळे या MBBS होऊन आपल्या शिक्षणातून आपल्या जन्मगावाला गुरुवार दिनांक 11/1/2015 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टरी रूपात डॉक्टरांची सेवा समाजासाठी देण्यासाठी हॉस्पिटल उभं केलं असून त्यांच्या हातून ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार करण्याची संधी त्यांना मिळाली आहे। गरीब रुग्णांची सेवा करावी या भावनेतून हे क्लिनिक उभं करण्यात आल्याचे उद्घाटन प्रसंगी अभय साळुंके म्हणाले। तसेच मधुकर पाटील, विक्रम पाटील, राम पाटील, डॉक्टर जाधव यांनी पण शुभेच्छा रूपी मनोगत व्यक्त केलं। प्रास्ताविक पत्रकार राजकुमार सोनी यांनी केले। सूत्रसंचालन राम कांबळे यांनी करून आभार एम.बी. कांबळे यांनी मानलं।